सैफ अली खानवर मध्यरात्री 2 वाजता जीवघेणा हल्ला। हल्ल्यावेळी करीना आणि दोन्ही मुलं घरातच। हल्लेखोरानं 1 कोटींची मागणी केल्याचा जहांगीरच्या नर्सचा जबाब। सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद। हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांना शंका। मध्यरात्री 2 वाजता घरात घुसून सैफवर केले 6 वार। हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान रिक्षानं रुग्णालयात पोहोचल्याची माहिती। शेजारच्या इमारतीमधील तरुणाच्या फोन कॉलनंतर सैफचा मुलगा इब्राहिमची मदतीसाठी धाव। न्यूरोसर्जरी प्लास्टिक सर्जरी नंतर सैफच्या प्रकृतीत स्थिर। पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही डॉक्टरांना यश। उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। सैफच्या हल्ल्यानंतर क्राईम ब्रांच सक्रिय। फॉरेन्सिक कडून सर्व लहान सहान पुराव्यांची पडताळणी। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकही हल्लेखोराच्या तपासात ऍक्टिव्ह। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं संतापलेल्या धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ल्याची शक्यता। जितेंद्र आव्हाडांचं गंभीर वक्तव्य। तर अभिनेत्याचं नाव खान असल्यामुळेच विरोधकांकडून राजकारण। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा आरोप। सैफच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकार लीलावती रुग्णालयात दाखल। सैफची हत्या हाच हल्लेखोराचा हेतू होता, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांचा संशय। अशा घटनांना गांभीर्यानं घेणं गरजेचं, मात्र मुंबई सुरक्षित नाही हे म्हणणं चुकीचं। सैफ हल्ल्यावरून फडणवीसांचं विधान। सरकार योग्य ते प्रयत्न करेल, फडणवीसांचं आश्वासन। सव्वीस जानेवारीच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। तर मार्च महिन्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन। केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।